स्टार्ट करू आपण. जस्ट इंट्रोडक्शन बघू. ठीक आहे. तुमच्या सब्जेक्टचं नाव काय? आपण जो सब्जेक्ट घेणार आहे, कुठले कुठले सब्जेक्ट आहेत पाहिलं? कुठले सब्जेक्ट आहेत तुम्हाला बघितलंय? तुम्हाला सब्जेक्ट आहे इम्पॉर्टंट सब्जेक्ट मेन जो आपण क्लासमध्ये घेतो, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, म्हणजे शॉर्टकट मध्ये तुम्ही अकाउंट्स म्हणता त्याला, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. बरोबर आहे. आणखी कुठला सब्जेक्ट आहे? इंग्लिश, मराठी, एसपी सेक्रेटरियल प्रॅक्टिस, चिटणीसाचा व्यवसाय मराठीमध्ये. बरोबर आहे. ओसी ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स, आणि एक राहिला तो इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र. बरोबर आहे. एवढे 6 सब्जेक्ट्स आहेत तुम्हाला. तर त्याच्यामधलं मी सांगितलं तुम्हाला, आपण बुक किपिंग आणि म्हणजे अकाउंट्सचा आणि इकॉनॉमिक्सचा क्लास तुमचा इथं होणार आहे. आणि 12th ला 12वीला मराठी सोडला तर बाकीचे 5 विषय आपण क्लासमध्ये घेतो. ठीक आहे. आता आपलं बुक किपिंग आणि अकाउंटन्सीकडे जाण्याच्या अगोदर तुम्ही कॉमर्सला ऍडमिशन घेतलंय. बरोबर आहे का? काय कॉमर्स म्हणजे एक्झॅक्ट काय हे माहिती आहे? कशासाठी घेतलं कॉमर्सला ऍडमिशन? कॉमर्स म्हणजे नक्की काय काय करतो आपण कॉमर्समध्ये? जे शिकतात फ्युचरमध्ये काय करतात ते? सीए एक पार्ट झाला. सीए त्याच्यामधला, सीए एक डिग्री त्याच्यामध्ये कॉमर्स मधली. बरोबर. आणखी काय कॉमर्स म्हणजे एक्झॅक्ट काय काय येतं कॉमर्समध्ये? काय येतं? आपण कशाचा अभ्यास करतो, किंवा कॉमर्समध्ये शिकलेले लोक फ्युचरमध्ये काय जॉब वगैरे काय करतात, काम काय करतात? बँकिंग. बरोबर आहे. अँसर बरोबर आहे. बँकिंग एक अँसर बरोबर आहे. म्हणजे बँकेमध्ये जे काय मॅनेजमेंट चालतं बँकेमधलं, बँकेचं जे काय काम आहे, तिथं काम करणारे सर्वच्या सर्व माणसं कॉमर्सचे. टेक्निकल सोडले तर, म्हणजे आयटी वगैरे वाले सोडले तर, बाकीचे जे काय काम करणारे तुम्हाला तिथं कॅशियर दिसेल, क्लर्क दिसतील, बाकीचे ऑफिसर दिसतील, हे सगळे कॉमर्स बॅकग्राऊंड वाले. आणखी काय करते कॉमर्स? आपण आणखी कुठं काम करतो आपण? बिझनेसमध्ये, म्हणजे स्वतःचा बिझनेस का दुसरीकडे जॉबला? स्वतःचा बिझनेस करण्यासाठी तर कॉमर्स मस्ट आहे. कारण प्रत्येक बिझनेसमॅन बिझनेस कशासाठी करतो? कशासाठी करतो बिझनेस? व्यवसाय कशासाठी करतो? प्रॉफिट कमवण्यासाठी. बरोबर आहे. हे जे प्रॉफिट आहे का लॉस आहे, तुमच्या बिझनेसमध्ये प्रॉफिट चाललाय का लॉस मध्ये चाललाय, हे सगळं कळतं कॉमर्सच्या फक्त व्यक्तीला. कारण तुमचं सगळं शिक्षणच कॉमर्स याच्या संदर्भात आहे. प्रॉफिट, लॉस, सेल्स, परचेस, हे सगळं आपल्याला अकाउंटमध्ये शिकायचं. बरोबर आहे. बिझनेसमन जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला कॉमर्स समजणं तरी ऍटलीस्ट गरजेचं आहे. बरोबर. आणखी कुठं काम करतो आपण? हे बिझनेसचं जरा डिटेलमध्ये नंतर डिस्कस करू. आता जस्ट आपण कुठं कुठं काम करतो हे बघायचं आपल्याला. कॉमर्स अजून कुठं काम करतो कॉमर्स? बोला. कंपनीमध्ये वगैरे आपण काय जॉब करतो? कंपनीमध्ये काय रोल असतो आपला? एखाद्या मोठ्या कंपनीज आहेत, म्हणजे टाटा म्हणा, रिलायन्स म्हणा, यांच्यामध्ये काय रोल आहे कॉमर्सच्या लोकांचा? बोला. प्रत्येक कंपनी तुम्ही मला सांगितलं प्रॉफिटसाठी काम करते. बरोबर आहे. प्रत्येक कंपनी काय करणार? त्यांच्या व्यवसायाचा सेल्स किती झाला, म्हणजे विक्री किती झाली. बरोबर आहे. म्हणजे एक आपण सिंपल उदाहरण घेऊ, म्हणजे तुम्हाला कॉमर्स काय करते ते कळेल. टाटा मोटर्स माहिती तुम्हाला? टाटा मोटर्स काय करतात? टाटा मोटर्स गाडी बनवतात, कार मॅन्युफॅक्चरिंग करतात. बरोबर आहे. यांचा बिझनेस आहे कार मॅन्युफॅक्चरिंगचा. टाटा मोटर्सचा बिझनेस आहे कार मॅन्युफॅक्चरिंगचा. म्हणजे कुठली टाटाची कुठले मॉडेल घ्या, एखादं मॉडेल सांगा टाटाचं पॅसेंजर कार मधलं. नेक्सॉन वगैरे आताचे मॉडेल. कुठली? इनोवा टाटाची नाही, टाटाची आहे ना. आपण जे मला माहिती ते मॉडेल घेऊ आपण. नेक्सॉन एक मॉडेल घ्या, आपण बघू ना लगेच. कार आहे टाटाचे आहे बघा. हे सगळे टाटाचे कार आहेत. बरोबर आहे. हे नेक्सॉन मी जे सांगत होते ते नेक्सॉन. त्यानंतर नॅनो. आणखी कुठली आहे? बरेच मॉडेल आहे. अल्ट्रोज वगैरे इथे दिले त्यांनी. टाटा टिगोर, अल्ट्रोज, टाटा नेक्सॉन, हॅरियर वगैरे चांगले मॉडेल आहे. बरोबर आहे. हॅरियर वगैरे चांगले मॉडेल आहेत. हे कुठले? फॉर्च्युनर आहे. नवीन मॉडेल येत आहे त्यांचं. ठीक आहे. इनोवा आय थिंक टाटाची नाही, टोयोटा वगैरे. आता आपण एक्झाम्पल टाटा कारचं घेतलं तर ह्या ज्या कार बनवणाऱ्या कार मॅन्युफॅक्चरिंगचं जे काम आहे ते टाटा मोटर्स करतं. बरोबर आहे. म्हणजे आपण एक एक्झाम्पल घेऊ, नेक्सॉन घ्या किंवा हॅरियरचं घ्या. हॅरियर म्हणजे आता सध्या थोडक्यात
फॉर्च्युनर वगैरे त्या रेंज मधली गाडी, बरोबर आहे. हॅरियर कारचं एक एक्झाम्पल घ्या. म्हणजे आता इथं कॉमर्स वाल्यांचा रोल कुठे येणार आहे? टाटा मोटर्स मध्ये कॉमर्स वाले काय काम करणार? तर हॅरियर गाडीचं मॉडेल कसं बनवायचं, म्हणजे त्याचं डिझाईन कशी पाहिजे, बरोबर आहे. ती डिझाईन कशी बनवायची, त्यानंतर त्याचं इंजिन किती कॅपॅसिटीचं पाहिजे, ती कार तुमची मायलेज किती देणार, त्याचं इंजिन कसं पाहिजे, त्याचं मॉडेल वगैरे कसं पाहिजे, म्हणजे जे सगळे टेक्निकल काम आहेत, कार बनवायची कशी, बरोबर आहे, त्यासाठी कुठलं मटेरियल वापरायचं, हे सगळं जे टेक्निकल काम आहे हे काम करतात सायन्सवाले, म्हणजे थोडक्यात इंजिनियर्स लोक, बरोबर आहे. कार कशी बनवायची, त्याच्यामध्ये काय फीचर द्यायचे, कुठल्या सोयी सुविधा द्यायच्या, कारमध्ये मटेरियल कुठलं वापरायचं, त्याची ते सगळं काम करणार तुमचे सायन्सवाले म्हणजे इंजिनियर लोक. कॉमर्सवाल्यांचा रोल कुठं येतो? टाटाची कार तयार झाली आहे, जी इंजिनियर लोक आहेत त्यांनी एकदम बेस्ट कार बनवली, पण आता ती टाटाची कार विकायची किती रुपयांना, त्याची सेल्स प्राइस किती रुपये ठेवायची? सेल्स प्राइस म्हणजे काय? विक्री किंमत, बरोबर आहे. त्याची सेल्स प्राइस किती ठेवायची? त्यानंतर तुम्हाला ही हॅरियर कार बनवण्यासाठी मटेरियल किती रुपयाचं लागलंय? मटेरियल म्हणजे काय? कच्चा माल. कच्चा माल थोडक्यात म्हणजे तुम्हाला स्टील वगैरे जे काय असेल ते तुम्हाला कच्चा माल किती रुपये लागला, कच्चा माल किती रुपयाचा लागला. त्यानंतर कार तयार करण्यासाठी म्हणजे तुमच्याकडे फॅक्टरीमध्ये तुम्हाला मशीन लागणार आहेत, एम्प्लॉई लागणार आहेत, बरोबर आहे. तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन करण्यासाठी, ती कार तयार करण्यासाठी किती खर्च आला, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किती लागली, त्यासाठी तुम्हाला ऍडव्हर्टिजमेंट करण्यासाठी किती कॉस्ट लागणार आहे, सेल्स अँड ऍडव्हर्टिजमेंट म्हणजे विक्री खर्च, ऍडव्हर्टिजमेंट बघता ना जाहिरात टीव्हीला, सेल्स अँड ऍडव्हर्टिजमेंट साठी किती खर्च झाला, तुमचा सगळा मिळून टोटल खर्च किती झाला, कॉस्ट म्हणजे खर्च, टोटल कॉस्ट, कॉस्ट म्हणजे खर्च, सगळा किती खर्च झाला, त्यानंतर तुम्हाला प्रॉफिट किती शिल्लक आहे का तुम्ही लॉस मध्ये चालले ते, हे जे सगळं काम करायचंय हे सगळं येतं कॉमर्समध्ये. सायन्सवाले जे आहेत त्यांना प्रॉफिट लॉस सेल्स परचेस बिरचेस हे काही कळत नाही, डिटेलमध्ये कळत नाही. नॉलेज असू शकतं पण ते कारची प्राइस किती ठेवायची आहे, किती रुपयाला कार विकली तर आपल्याला प्रॉफिट होईल, त्यानंतर डीलरला किती रुपयात ती कार द्यायची, डीलर किती रुपयाला विकणार, त्यासाठी आपल्याला ते कार बनवण्यासाठी खर्च किती आहे, अजून ऍडव्हर्टिजमेंट करायची तर त्यासाठी किती खर्च लागणार आहे, त्यानंतर सगळं आता आपल्याला प्रॉफिट किती शिल्लक राहणार आहे, हे सगळं काम कोण करतं, हे सगळं काम करायचं आपल्याला कॉमर्सवाले. समजलं? आता हे झालं, आता लक्षात आलं तुमच्या आपण कॉमर्सवाले एक्झॅक्ट काय काम करतो. आता हे फक्त जस्ट एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला मी, असं प्रत्येक बिझनेसचं आहे. कुठलाही बिझनेस घ्या तुम्ही, कुठल्या बिझनेसला काय करायचंय, कुठली तरी वस्तू कस्टमरला विकायची आहे आणि त्याच्यातून प्रॉफिट मिळवायचंय. मग त्या प्रत्येक वस्तूची कस्टमर ती वस्तू बनवायची किती रुपयांमध्ये, तिला विकायची किती रुपयाला, त्याच्या मागे आपल्याला प्रॉफिट किती आहे, लॉस किती आहे, हे सगळं करण्याचं काम कोण करतं, तर कॉमर्स बॅकग्राऊंड मध्ये जे शिकलेले आहेत. आता त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोफेशन आहेत कॉमर्समध्ये, जसं की सीए, एमबीए, सीएसए, सीडब्ल्यूए, हे सगळी जी लोक आहेत, आणखी बरेच प्रोफेशन आहेत, हे सगळे मिळून हे काम करतात. पण ओव्हरऑल कुठल्या बॅकग्राऊंड मधले येते? कॉमर्स बॅकग्राऊंड मध्ये. आलं लक्षामध्ये? तर आता आपण जे एक्झाम्पल घेतलं तेच पुढे कंटिन्यू करू, म्हणजे आता आपण अकाउंट कडे येऊ. आता कॉमर्स मध्ये आपल्याला काय करायचं हे लक्षात आलं. आता आपला जो सब्जेक्ट आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, याच्यामध्ये एक्झॅक्ट काय करतो आपण? बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. मला सांगा, टाटा एक अंदाजे किती कार विकत असेल वर्षाला? अंदाज पकडू आपण, किती लाखांमध्ये विकत असेल, बरोबर आहे. आपण जस्ट एक्झाम्पल घेऊ की 10 लाख कार टाटा एक वर्षामध्ये विकतात, बरोबर आहे. आता टाटांना ही कार बनवण्यासाठी जे मटेरियल लागणार आहे ते मटेरियल फक्त टाटा एकाच व्यक्तीकडून घेत असेल का वेगवेगळ्या व्यक्ती आहेत? वेगवेगळ्या सप्लायर आहेत, बरोबर आहे. समजा टाटा ए, बी, सी, टी अशा 4-5 कस्टमर कडून किंवा सप्लायर कडून मटेरियल घेतात, बरोबर आहे. आणि ते मटेरियल फक्त एकदाच घेतील का वर्षात परत 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 घ्यायला लागणार? परत परत घ्यायला लागणार मटेरियल. म्हणजे याच्याकडून किती रुपयाचं मटेरियल खरेदी केलं, बी कडून किती रुपयाचं मटेरियल खरेदी केलं, सी कडून किती रुपयाचं मटेरियल खरेदी केलं, त्या सगळ्यांची बिल जर बघितली आपण, बिल कळतं ना, जे मटेरियल खरेदी करतंय त्याचं बिल मिळतं आपल्याला. ते बिल किती असतील बरं? नंबर ऑफ बिल्स या बस, त्या नंबर ऑफ बिल्स असंख्य असतील, बरोबर आहे, लाखांमध्ये असतील. आता आपण जर बघितलं नॉर्मल बिझनेसमन जर बघितलं, नॉर्मल आपल्या जो काही गावातला वगैरे बिझनेस पण आहे त्याचा सिंपल हिशोब असतो. 10,000चं 5,000चं मटेरियल आणलं, 10,000ला विकलं, 5,000 रुपये प्रॉफिट, बरोबर आहे. पण टाटा किंवा रिलायन्स वगैरे यांचे जर बिझनेस बघितले तर तुम्ही बघितलं असेल कितीतरी लाख करोडमध्ये त्यांचे बिझनेस आहेत, बरोबर आहे. फक्त करोड नाही, लाख करोडमध्ये बिझनेस आहेत. मग रतन टाटा जर बसले, आता हा जो आपल्या गावातला बिझनेसमॅन आहे, हा जाणार एका कुठल्या तरी मोठ्या दुकानातून मटेरियल आणणार, त्याच्या लक्षात राहील मी याच्याकडून 10,000चा माल घेतला होता. टाटा जर एवढा मोठ्या प्रमाणावरती बिझनेस आहे त्यांचा, कितीतरी लाख करोडमध्ये बिझनेस आहे,
तर रतन टाटांना शक्य आहे का हे की सगळं मी ह्या सप्लायर कडून किती रुपयाचा माल घेतला होता, किती तारखेला घेतला होता, त्याला किती पैसे द्यायचे ते, हे सगळं लक्षात ठेवणं शक्य आहे का? नाही शक्य. मग तिथं तुम्हाला गरज पडणार आहे अकाउंटन्सी, बुक किपिंग आणि अकाउंटन्सी. मग बुक किपिंग आणि अकाउंटन्सी मध्ये काय करतो आपण एक्झॅक्ट? बुक किपिंग आणि अकाउंटन्सी मध्ये आपण रेकॉर्ड ठेवतो सेल्स किती झाला आपला. मग सेल्स मध्ये पण डिटेलमध्ये कुठल्या पार्टींना सेल केलाय आपण, कुठल्या डेटला सेल केलाय, तारीख किती आहे त्यांची, किती रुपयाचा सेल केलाय, अमाऊंट किती रुपयाची विकली. एका डीलरला जर समजा 50 कार दिल्या तर त्याला किती रुपयाच्या प्राइस मध्ये दिल्या कार द्या, ते किती रुपयाचा सेल झाला, त्यानंतर त्याचं पेमेंट आपल्याला मिळालंय का नाही. म्हणजे थोडक्यात मी म्हणतो मनी रिसिव्ड ऑर नॉट, त्याचे पैसे मिळालेत का नाही मिळाले ते. बरोबर आहे. आता जर समजा टाटाचे 5,000 डीलर आहेत तर रतन टाटा एकटे बसून ठरवू शकतात का की मी एवढ्या लोकांना गाड्या दिल्या ते, ह्याच्याकडून मला 5 लाख रुपये यायचे, ह्याच्याकडून 10 लाख रुपये यायचे, हे कुठल्याही व्यक्तीला लक्षात ठेवणं शक्य आहे का? म्हणजे ह्याच्यासाठी एक कुठली तरी सिस्टमॅटिक पद्धत असली पाहिजे. बरोबर आहे. मी किती रुपयाचा सेल केला वर्षभरात हे जर मला एक्झॅक्ट फिगर पाहिजे असेल तर त्यासाठी मला कुठली तरी एक सिस्टीम पाहिजे. ती सिस्टीमच म्हणजे तुमची बुक किपिंग आहे. आलं लक्षात. आता हे बघितलं आपण सेलचं. आपण मगाशी बघितलं परचेस करताना टाटांना विविध प्रकारचं मटेरियल लागते. स्टील लागते, त्यानंतर आतमधलं फायबर लागते, सीट कव्हर साठी कुशन लागते, ते स्पंज लागतोय. बरोबर आहे. आणखी त्या गाडीमधलं जे टेक्निकल इंजिन लागणार आहे सगळं काय टाटा स्वतः बनवतात का? वेगवेगळ्या लोकांकडून टाटा खरेदी करणार आणि त्याची कार बनवणार. बरोबर आहे. मग आता टाटांना लक्षात ठेवणं शक्य आहे का जर 10 लाख कार मी वर्षभरात बनवतोय तर रतन टाटाला 10 लाख कार बनवण्यासाठी कुणाकडून किती रुपयाचं मटेरियल घेतलं, किती तारखेला घेतलं, किती रुपयाचं मटेरियल घेतलं, मटेरियल कॉस्ट म्हणजे त्याची किंमत, कुठल्या तारखेला घेतलं, त्याचं किती किलो मध्ये आलं, किती किलो मटेरियल आणलं होतं किंवा किती क्वांटिटी आणली होती, क्वांटिटी किती आली होती माझ्याकडे मटेरियलची, त्याच्यानंतर त्याचा रेट किती होता, त्यांना पेमेंट कधी करायचंय, कुणाचं पेमेंट करणं बाकी आहे, हे सगळं रतन टाटा लक्षात ठेवू शकतात का, डोक्यात ठेवू शकतात का? म्हणजे यांना जर माहिती पाहिजे असेल की परचेस किती रुपये केलंय मी, 10 लाख कार्स तर विकल्यात मी वर्षभरात, पण त्याच्यासाठी मला मटेरियल किती रुपयाचं लागलं, मी कुठून खरेदी केलं, किती रुपये रेटने आलं मला मटेरियल. बरोबर आहे. तुम्हाला जर प्रॉफिट मध्ये बिझनेस चालवायचा तर तुम्हाला हे खर्च माहिती पाहिजेत का नाही माहिती पाहिजे, किती रुपयाचं मटेरियल लागलं हे टाटांना माहिती मिळाली पाहिजे. बरोबर आहे. मग रतन टाटा एकटे हे काम करू शकत नाहीत किंवा लक्षात ठेवू शकत नाही. मग ह्याच्यासाठी ऑप्शन काय आहे, याच्यासाठीच ऑप्शन आहे की बुक किपिंग. बुकचा अर्थ काय होतो, पुस्तक. पण इथं कुठलं पुस्तक, ते इथं व्यवसायाचं पुस्तक. इथं तुमच्या व्यवसायाचं पुस्तक ठेवायचं तुम्हाला. बुक किपिंग म्हणजे व्यवसायाची नोंद ठेवणे, किपिंग म्हणजे ठेवणे. बरोबर ना, किप म्हणजे ठेवणे. मग व्यवसायाची पुस्तकं ठेवायची, ती व्यवसायाची नोंद ठेवायची. बरोबर आहे. आणखी तुम्ही जर बघितलं ह्या ज्या इंडस्ट्री आहेत कार वगैरे, तर सगळ्यात महत्वाचा खर्च असतो मार्केटिंग. टीव्हीला ऍडव्हर्टाइजमेंट बघतो सारखी, टाटा सेल्टॉस, टाटा टिगॉर, या गाड्यांची जाहिरात सारखी चालू असते. बरोबर आहे. मग मी जी कार बनवली आहे ती कार बनवण्यासाठी मला किती रुपये लागले ते, त्यानंतर मला त्या कारचं सेल वाढवायचं तर मार्केटिंगसाठी किती खर्च केला पाहिजे. बरोबर आहे. मी वेगवेगळ्या ऍक्टर कडून किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती सेल करतोय. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ऍडव्हर्टाइजमेंटचे कुठले कुठले प्रकार आहेत. पेड प्रमोशन म्हणजे थोडक्यात एन्डोर्समेंट म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. म्हणजे तुम्ही ऍक्टरला वगैरे पैसे देऊन त्याच्याकडून ऍडव्हर्टाइजमेंट करून घेऊ शकता. बरोबर आहे. त्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्ही एक्झिबिशन लावता. एक्झिबिशन म्हणजे माहितीये, कुठल्याही शोरूमच्या वगैरे बाहेर नवीन मॉडेल आलं की एक डेमोला ठेवलेलं असतं. तिथं सेलवाले 4-5 जण बसलेले असतात, ते कारची तुम्हाला माहिती सांगतात, टेस्ट ड्राईव्ह वगैरे देतात. बरोबर आहे. हे मार्केटिंगसाठी मला किती खर्च येतोय. मी कार समजा मी जर टाटाची हॅरियर समजा मी विकतोय 20 लाख रुपयांना, ती मला बनवण्यासाठी जर समजा लागते ते 6 लाख रुपये, त्यासाठी मार्केटिंग करायला मला 2 लाख रुपये लागते ते. बरोबर आहे. बाकी माझ्या ऑफिसमध्ये जे काम करणारे लोक आहेत, कामगार आहेत, यांचा पगार जर समजा मी पकडला 5 लाख रुपये. आपण एक जस्ट एका कारचं बघतोय. रतन टाटांचा बिझनेस बघितला तर तो किती मोठा आहे. एका कार मागे मला मग प्रॉफिट किती राहिला, हे सगळं जर मला कॅल्क्युलेशन पाहिजे असेल, ही सगळी जर मला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मला बुक किपिंग आणि अकाउंटन्सीची गरज आहे. बुक किपिंग मध्ये आपण काय करतो, सिंपल सांगायचं तर बुक किपिंग मध्ये तुम्ही याची नोंद ठेवता. बुक किपिंग मध्ये काय करतो, कुठल्या पार्टीला सेल केलाय, किती तारखेला सेल केलाय, किती रुपयाचा माल विकलाय, त्याच्याकडून पैसे मिळाले आहेत का नाही मिळालेत, कधी मिळालेत, कुणाकडे उधारी किती आहे, हे सगळं रेकॉर्ड तुम्हाला ठेवायचं बुक किपिंग मध्ये. आलं लक्षात. त्याच्याच बरोबर तुम्ही खरेदी केलाय माल, कुठल्या पार्टीकडून खरेदी केला, किती रुपयांचा खरेदी केलाय, किती तारखेला खरेदी केला,
त्याची क्वांटिटी किती होती, त्याचं आपण पेमेंट केलंय का नाही केलंय, हे पण सगळं रेकॉर्ड तुम्हाला मिळणार बुक किपिंग आणि अकाउंटन्सी मध्ये. आलं लक्षामध्ये बुक किपिंग अकाउंटन्सी काय? इंट्रोडक्शन लक्षात आलं. बुक किपिंग अकाउंटन्सी हे जस्ट एक इंट्रोडक्शन आहे. तुम्हाला अख्खा सब्जेक्टच हा 11-12 पासून ग्रॅज्युएशन पर्यंत आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही कॉमर्समध्ये शिकताय तोपर्यंत अकाउंट 99% केसेसमध्ये अकाउंट आहेच आहे. अकाउंट शिवाय कॉमर्स नाहीये. अकाउंट हा कॉमर्सचा बेस आहे. आलं लक्षामध्ये काय करायचंय? ठीक आहे, चला आपण जस्ट एक इंट्रोडक्शन बघू. स्टार्टिंगला थोडी आयडिया आली बुक किपिंग मध्ये अकाउंटन्सी मध्ये काय. अकाउंटन्सी म्हणजे बुक किपिंग अकाउंटन्सी मध्ये सिंपल एवढंच लॉजिक आहे की तुम्ही जो काही व्यवसाय करताय त्या व्यवसायाची तुम्हाला नोंद ठेवायची आहे. नोंद ठेवायची व्यवसायाची, बरोबर आहे. आता ती नोंद कशी ठेवणार? आपल्या गावचा जर व्यावसायिकवाला बघितला तर त्याच्याकडे एक रजिस्टर असतं. तो रजिस्टर मध्ये नाव टाकतो, रामला माल दिला 5,000 रुपये, अशी नोंद ठेवणार आहे का? लाख करोडमध्ये जर तुमचा बिझनेस असेल, मला जर सिंपल एक आकडेवारी दाखवायची आहे, एक आकडेवारी दाखवतो तुम्हाला की किती बिझनेस आहे यांचा. जिओचं बघितलं तुम्ही मगाशी, जिओचं बघू आपण. हे बघा आता याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो. जिओ माहिती सगळ्यांना, सिम कार्ड वापरले, फ्री डाटा वापरलाय का 6 महिने. त्याच जिओचे फायनान्शियल स्टेटमेंट आहे. फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय सांगितलंय त्यांनी, थोडं सिंपल मध्ये लक्षात घ्या, जास्त काही कॉम्प्लिकेटेड विचार करायची गरज नाहीये. रिलायन्स जिओचा हा जो रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन दिलाय त्यांनी, पीडीएफ ओपन करू आपण. याच्यावरती एडिट करता येत नाहीये. हे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन भेटलं सगळ्यांना. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन भेटलं. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन भेटलं का? स्टार्टिंगला दिलं इन्कम, दिसलं इन्कम सगळ्यांना. इन्कम म्हणजे उत्पन्न. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन म्हणजे त्यांचा व्यवसायातून सेल किती झाला. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन म्हणजे सेल किती झाला. तुम्ही जर बघितलं ते आकडे इथं दिले बघा वरती, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट इथं दिसतंय का? मी झूम केलं तिथं. इन रुपीज काय दिले? इन रुपीज. सीआर म्हणजे काय? करोड. करोड रुपीज मध्ये. आता पहिल्या वर्षी या मार्च 2022 भेटलं सगळ्यांना. मार्च 2022. मार्च 2022 मध्ये 12 महिन्यांचा किती सेल येतो? किती रुपये येते बघा, वाचा, सांगा मला किती रुपये. 4,45,375 करोड. हे 4,45,375 करोडचा सेल आहे त्यांचा. म्हणजे याच्या पुढे 7 शून्य, बरोबर आहे. त्यानंतर त्याच्या खालच्या लाईनला जर तुम्ही बघितलं, अदर इन्कम म्हणजे इतर दुसरा काहीतरी इन्कम असेल त्यांचा. मी जे तुम्हाला सांगतो, एक्सपेन्सेस भेटला सगळ्यांना. एक्सपेन्सेसचा अर्थ काय होतो? खर्च. एक्सपेन्सेस मध्ये त्यांनी सांगितले पहिलं कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. कॉस्ट ऑफ मटेरियल म्हणजे तुम्हाला मटेरियल किती रुपयाचं लागलं. किती रुपयाचं मटेरियल वापरलं जिओने? 3,20,852 करोड. आता मला सांगा, जिओचे मालक कोण आहे? अंबानी. अंबानीने जर असा विचार केला की मला हे सगळं तोंडी ठेवायचं रेकॉर्ड, ह्याची जर अंबानीकडे प्रॉपर रेकॉर्ड नसेल तर सगळ्यात शेवटचं तुम्हाला फक्त ह्याच्यात दाखवतो मी. प्रॉफिट आणि लॉस दिसते. प्रॉफिट अँड लॉस भेटलं. प्रॉफिट अँड लॉस दिसते का? प्रॉफिट अँड लॉस बिफोर टॅक्स भेटलं. किती रुपये प्रॉफिट आहे? 43,786 करोड. एवढा जर प्रॉफिट मला आहे का नाहीये हे जर मला एक्झॅक्ट माहिती पाहिजे असेल तर माझ्याकडे काहीतरी प्रॉपर रेकॉर्ड ठेवलं पाहिजे ना त्याचा, बरोबर आहे. मी किती सेल करतोय, मला खर्च किती झालाय, आता याच्यात बऱ्याच प्रकारच्या कॉस्ट आहेत, हे मला याचा मला रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे, बरोबर आहे. हेच काम करायचं आहे आपल्याला बुक किपिंग आणि अकाउंटन्सी मध्ये. आता ह्याची एक प्रॉपर मेथड आहे. बुक किपिंग आणि अकाउंटन्सीची एक प्रॉपर मेथड आहे. त्या मेथडनुसारच तुम्हाला सगळं रेकॉर्ड ठेवायचंय. तर बिझनेसमॅन कुठलाही सांगू शकतो की मला खर्च किती झाला आणि मी प्रॉफिट किती मिळवलं. लक्षात आलं? आपल्या टॉपिक मध्ये येऊ आपण. नॉर्मल इंट्रोडक्शन. काय आहे पहिल्या टॉपिकचं नाव? इंट्रोडक्शन टू बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. मराठीमध्ये याला म्हणतात पुस्तक पालन आणि लेखाकर्म. अवघड आहे मराठी, अवघड आहे का सोपं? इंग्लिश अवघड आहे. मराठीमध्ये याला म्हणतात पुस्तक पालन व लेखाकर्म. अकाउंटन्सी म्हणजे लेखाकर्म. कुठलं सोपं वाटते? बुक किपिंग अँड अकाउंटन्सी का पुस्तक पालन आणि लेखाकर्म? बुक किपिंग अँड अकाउंटन्सी सोपं वाटतं, ठीक आहे.
आता इंट्रोडक्शन दिले तुम्हाला, काय दिलं बघा, अर्थ बघा बुक किपिंगचा काय दिलाय इंट्रोडक्शन मध्ये. बुक किपिंग मीन्स, बुक किपिंग म्हणजे काय, रेकॉर्डिंग ऑफ, रेकॉर्डचा अर्थ काय होतो, रेकॉर्ड म्हणजे नोंद ठेवणे, नोंद ठेवणे. बुक किपिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ, कशाचा नोंद ठेवायची तुम्हाला, बिझनेस ट्रान्झॅक्शन. बिझनेस म्हणजे काय, व्यवसाय. नॉर्मल रिलॅक्स बसा, आज पिक्चरला आले तर असं बसायचं, ठीक आहे, फक्त जस्ट इंट्रोडक्शन आहे, ठीक आहे. ज्या वेळेला आपलं रेग्युलर स्टार्ट होईल, आता तुम्हाला आणखी 4-5 दिवस लागतील हा सब्जेक्ट व्यवस्थित लक्षात द्यायला, कारण नवीन सब्जेक्ट आहे, बरोबर आहे. एक 3-4 दिवसानंतर जेव्हा लक्षात येईल त्यावेळेला तुमचा, एवढा तो कॉन्फिडन्सली सांगतो की तुमचा सगळ्यात आवडता सब्जेक्ट अकाउंट असेल 11वी-12वी मध्ये. एवढा सिंपल आणि चांगला सब्जेक्ट आहे, ठीक आहे. बिझनेसचा अर्थ काय होतो, व्यवसाय. म्हणजे आपण बघितलं बुक किपिंग मीन्स रेकॉर्डिंग म्हणजे नोंद ठेवायची, कशाची, व्यवसायाच्या. ट्रान्झॅक्शनचा अर्थ सांगतील, ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, ट्रान्झॅक्शन म्हणजे सांगतील काय, व्यवहार. म्हणजे आतापर्यंत जे वाचलं त्याचा अर्थ, बुक किपिंग म्हणजे व्यवसायाच्या व्यवहारांची नोंद ठेवायची, बरोबर. कुठं ठेवायची ती नोंद, इन द बुक्स ऑफ अकाउंट. अकाउंटचे जे तुमचे बुक्स आहेत त्याच्यामध्ये नोंद ठेवायची. आणि कशी ठेवायची, इन अ सिस्टमॅटिक वे. आपल्या गावातला राम भीम जसं रेकॉर्ड ठेवतोय, किंवा सुरेशचं दुकान आहे किराणा मालाचं, सुरेशने इथे लिहिलं की राजू नका सर आहेत तुमचे, रमेशला माल दिला 5 लाख रुपये नाही, सॉरी, रमेशला माल दिला 800 रुपयांचा, त्याला 10 किलो तांदूळ दिले 200 रुपयांचे. अशा प्रकारे ठेवायची का नोंद. कशी नोंद ठेवायची, व्यवसायाच्या व्यवहारांची सिस्टमॅटिक, म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने. बुक किपिंग हे एक सायन्स आहे, बुक किपिंग हे एक शास्त्र आहे, अकाउंटन्सी म्हणजे एक शास्त्र आहे. तर पद्धतशीरपणे म्हणा किंवा शास्त्रशुद्ध पद्धतीने ठेवायची नोंद. समजलं पहिली लाईन. बुक किपिंग म्हणजे व्यवसायाच्या व्यवहारांची नोंद ठेवणे, आणि ती नोंद कशी ठेवायची, इन अ सिस्टमॅटिक मॅनर, सिस्टमॅटिक वे किंवा सिस्टमॅटिक मॅनर, शास्त्रशुद्ध पद्धतीने नोंद ठेवायची. मग व्यवसायाचे व्यवहार कुठले बरं, यांनी म्हणले व्यवसायाच्या व्यवहारांची नोंद. व्यवसायात काय काय व्यवहार करतो तुम्ही मला सांगा एक्झाम्पल एखादं. व्यवसायात कुठले कुठले व्यवहार करतो आपण, बोला. व्यवसायाचे व्यवहार काय, सेल, माल विकतो, विक्री म्हणा, इंग्लिशमध्ये त्याला सेल्स म्हणा. या सेल्सचं मी मगाशी तुम्हाला जे सांगितलं, किती रुपयाचा माल विकला, कुणाला विकला, किती तारखेला विकला, त्याचं पेमेंट आलंय का नाही आलंय, हे सगळं त्याच्यामध्ये आलं. सेलची विक्रीची नोंद म्हणजे काय, हे सगळं आलं ना त्याच्यामध्ये. कुठल्या पार्टीला माल दिला, किती रुपयांचा माल दिला, बरोबर आहे. आता टाटांच्या बाबतीत हे काय होणार, या डीलरला 50 कार दिल्या, 50 गाड्या दिल्या, म्हणजे ते 50 कोटी 100 कोटीच्या आसपास झालं, बरोबर आहे. मग किती विक्री केली. आणखी काय काय व्यवसायाचे व्यवहार असू शकतात, मला मटेरियल किती रुपयाचं परचेस केलं मी, म्हणजे खरेदी किती रुपये केली मी, बरोबर आहे का. त्यानंतर माझ्या ऑफिसमध्ये किंवा माझ्या फॅक्टरीमध्ये जे कामगार काम करतात त्यांना काय द्यायला लागेल, मला सॅलरी, पगार द्यायला लागेल. मग मी कामगारांना पगार किती देतोय, सॅलरी किती देतोय. माझा जो व्यवसाय आहे, मी जी कार बनवली आहे ती मार्केटमध्ये विकायला मला ऍडव्हर्टाईज करायला लागेल. म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंटसाठी जो खर्च करतोय तो पण व्यवसायाचा व्यवहार झाला. म्हणजे मी ऍडव्हर्टाइजमेंटसाठी किती खर्च करतोय, जाहिरातीसाठी किती खर्च करतोय, हेच जे सगळे व्यवसायाचे व्यवहार आहेत त्यांचीच नोंद ठेवायची आहे. आणि कशी ठेवायची आहे, सिस्टमॅटिक वे मध्ये, पद्धतशीरपणे नोंद ठेवायची. समजलं. त्यानंतर बघा नेक्स्ट लाईन सांगितली त्यांनी, बुक किपिंग इज अन आर्ट. आर्टचा अर्थ काय होतो, आर्ट म्हणजे काय, कला. बुक किपिंग ही एक कला आहे, आर्ट म्हणजे कला आहे. आणि सायन्सचा अर्थ काय होतो, सायन्स म्हणजे विज्ञान, आणखी प्रॉपर शब्द शास्त्र, शास्त्र. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला पहिल्या लाईन मध्ये तर कळालं, बुक किपिंग मध्ये काय करायचंय, तर व्यवसायांच्या व्यवहारांची शास्त्रशुद्ध पद्धतीने नोंद ठेवायची, रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन अ सिस्टमॅटिक वे. हे कळालं. आता त्यांनी काय म्हणलं की बुक किपिंग हे एक कला आहे किंवा शास्त्र आहे. कशाचं शास्त्र आहे, ऑफ सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग, शास्त्रशुद्ध पद्धतीने नोंद करण्याचा कला आहे किंवा शास्त्र आहे. क्लासिफाईंग, क्लासिफिकेशनचा अर्थ होतो क्लासिफिकेशन, क्लासिफाय करणे म्हणजे काय माहिती, वर्गीकरण करणे, बरोबर आहे. म्हणजे वर्गीकरण करायचे, म्हणजे वर्गीकरण म्हणजे कसं, सेलचं ट्रान्झॅक्शन कुठलं, परचेसचं कुठलं, कामगारांना पगार दिला ते व्यवहार कुठला, ट्रान्झॅक्शन, हे सगळे व्यवहार आहेत, म्हणजे वर्गीकरण करायचे. समरायझिंग, समरायझिंगचा अर्थ काय होतो, समरी म्हणजे काय, समरी, सारांश. समरीचा अर्थ होतो सारांश. म्हणजे मी समजा आता 2022 मध्ये 2022चा मी हिशोब काढतोय. 2022 मध्ये मी 1000 पार्टीकडून वेगवेगळे मटेरियल खरेदी केले, माझ्या कारसाठी लागणारे वेगवेगळे मटेरियल खरेदी केले. तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला 1000 पार्टीचे बुक्स बघितले पाहिजे. पण याची समरी काय,
की मग 1000 पार्टींकडून किती रुपयाचं मटेरियल खरेदी केलं, तर समजा मी 5 लाख रुपयाचं मटेरियल खरेदी केलं, ही झाली त्याची समरी. मी वर्षभरात किती खरेदी केलं, तर सगळ्यांची मिळून 5 लाख रुपये. म्हणजे तुम्ही अकाउंटमध्ये काय करणार, प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा रेकॉर्ड तर ठेवणार, पण त्याची समरी सारांशही बनवणार. समजलं? आता हे सगळं कशाविषयी आहे, म्हणजे परत एकदा बघा आपली लाईन. बुक किपिंग इज अन आर्ट. बुक किपिंग ही कला आहे और सायन्स किंवा शास्त्र आहे. कशाचं? सिस्टमॅटिक रेकॉर्डिंगचं, पद्धतशीर किंवा शास्त्रशुद्ध पद्धतीने नोंद करण्याचं, त्याचं वर्गीकरण करण्याचं, त्याची समरी बनवण्याचं. पण हे सगळं कशा बाबतीत आहे? फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. फायनान्शियलचा अर्थ होतो आर्थिक. आर्थिक म्हणजे काय? आर्थिकला काय? पैसा. अर्थ म्हणजे काय? पैसा. पैशात होणारे व्यवहार. आर्थिक ट्रान्झॅक्शनचा अर्थ होतो व्यवहार. म्हणजे आर्थिक व्यवहारांचं शास्त्रशुद्ध पद्धतीने नोंद, वर्गीकरण, समरी करण्याचं एक कला किंवा शास्त्र आहे बुक किपिंग. समजलं? ऑफ बिझनेस फॉर अ पर्टिक्युलर पिरियड. पिरियडचा अर्थ काय होतो? पिरियड, कालावधी. आणि पर्टिक्युलर म्हणजे विशिष्ट. विशिष्ट कालावधीसाठी. नॉर्मली हा कालावधी 1 वर्षाचा असतो. प्रत्येक वर्षी तुम्हाला काढायला लागतं. हे प्रत्येक बिझनेसमॅनला कंपल्सरी त्या वर्षी किती रुपये प्रॉफिट काढायचा, किती लॉस झाला, हे सगळं त्या वर्षी करायचं. जनरली 1 इयर. म्हणजे नॉर्मली हा कालावधी 1 वर्षाचा असतो. समजले? दुसरी लाईन. बुक किपिंग ही इज अन आर्ट और अ सायन्स. बुक किपिंग ही एक कला किंवा शास्त्र आहे. कशाची कला किंवा शास्त्र आहे? सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग. शास्त्रशुद्ध पद्धतीने नोंद ठेवायची, वर्गीकरण करायचं, क्लासिफिकेशन करायचं, क्लासिफाईंग, समरी बनवायची, सारांश, समरायझिंग. कशाचं करायचं? सगळं बिझनेस ट्रान्झॅक्शन, व्यवसायाचे व्यवहार. आणि कशासाठी? फॉर पर्टिक्युलर पिरियड, एका विशिष्ट कालावधीसाठी, जो नॉर्मली 1 वर्षाचा असतो. ठीक आहे. त्याच्या पुढे काय दिलंय? बिझनेस एंटरप्राइजेस. एंटरप्राइजचा अर्थ होतो व्यवसाय संस्था. बिझनेस म्हणजे व्यवसाय, एंटरप्राइज म्हणजे संस्था, व्यावसायिक संस्था, कुठलाही बिझनेस. अँड अदर ऑर्गनायझेशन, इतर संस्था. ऑर्गनायझेशनचा अर्थ होतो संस्था. डील इन ऍक्टिव्हिटी म्हणजे ऍक्टिव्हिटीचा अर्थ काय होतो? क्रिया. वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया करतात, जसं विच इन्व्हॉल्व्स एक्सचेंज ऑफ मनी और मनीज वर्थ. एक्सचेंजचा अर्थ काय होतो? एक्सचेंज म्हणजे काय? बोला, एक्सचेंज म्हणजे काय? देवाणघेवाण. एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण, म्हणजे देणे किंवा घेणे. म्हणजे काय म्हणायचे त्यांना? व्यावसायिक संस्था किंवा इतर संस्था अशा प्रकारच्या क्रियांमध्ये सहभागी आहेत किंवा त्यांनी अशा प्रकारच्या क्रिया करतात ज्याच्यामध्ये देवाणघेवाण होते. कशाची? मनी म्हणजे काय? पैसा. किंवा मनीज वर्थ म्हणजे पैशाची किंमत. पैशाची किंमत म्हणजे उदाहरणार्थ जर समजा मी म्हणलं चेक, तुम्हाला 1 लाख रुपयाचा चेक दिला मी. 1 लाख रुपये दिले का मी तुमच्या हातात? नोटा दिले का 1 लाख रुपये? पण 1 लाख रुपयाचा चेक आहे, त्याला 1 लाख रुपयांची व्हॅल्यू पण आहे ना. मी बँकेत गेले तर 1 लाख रुपये बँक तुम्हाला देणार. म्हणजे एक तर रोख पैसा किंवा त्याच्या किमतीचा देवाणघेवाण होती व्यवसायाच्या व्यवहारांमध्ये. ठीक आहे. एक्झाम्पल त्यांनी दिले तुम्हाला, परचेस ऑफ गुड्स. गुड्सचा अर्थ होतो माल. परचेस म्हणजे काय? खरेदी. परचेस म्हणजे खरेदी, माल खरेदी करणे. सेल ऑफ गुड्स म्हणजे माल विकणे. पेमेंट ऑफ एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेसचा अर्थ होतो खर्च. वेगवेगळ्या खर्चांचं पेमेंट करायचं, जसं की सॅलरी आहे, पगार. बरोबर आहे का? कामगारांना पगार द्यायला लागतो बिझनेसमध्ये. त्यानंतर दिला रेंट. रेंट म्हणजे काय? रेंटचा अर्थ काय होतो? बोला ना. रेंट म्हणजे काय? भाडं. रेंट म्हणजे भाडं. भाडं द्यायचंय. तुमची जर फॅक्टरी एखाद्या भाड्याच्या जागेत आहे, तुम्हाला त्याला रेंट द्यायला लागणार आहे. इंटरेस्टचा अर्थ होतो व्याज. इंटरेस्टचा तुम्ही ऐकलेला अर्थ इतके दिवसचा वेगळा होता. इंटरेस्टचा अर्थ तुम्हाला माहित होता तो इंटरेस्ट काय? आवड. अकाउंट मध्ये इंटरेस्टचा अर्थ होतो व्याज. व्याज कुणाला द्यायला लागतं आपल्याला? कशासाठी व्याज देतो आपण? लोन वगैरे घेतलं बँकेकडून तर त्यांना व्याज द्यायला लागतं. हे सगळ्या वेगवेगळ्या खर्चांचं तुम्हाला पेमेंट करायला लागतं. म्हणजे त्यांनी उदाहरण दिले तुम्हाला, व्यवसायाचे व्यवहार कुठल्या प्रकारचे असू शकतात. तुम्ही माल खरेदी करताय, माल विकताय, वेगवेगळे जे खर्च आहेत त्याचं तुम्ही पेमेंट करताय. ठीक आहे. आता आणखी एक पॉईंट बघू आपण, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सिंपल. इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग. सापडला पॉईंट तुमच्याकडे? नोट्स नाही. इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग. इम्पॉर्टन्सचा अर्थ काय होतो? इम्पॉर्टन्स. आपण हे तर बघितलं आतापर्यंत की बुक किपिंग म्हणजे काय? बुक किपिंग म्हणजे व्यवसायाच्या व्यवहारांची सिस्टमॅटिक पद्धतीने नोंद करणे. बरोबर आहे. आता ह्याच्याचं महत्व काय? कशासाठी बुक किपिंग महत्वाचं आहे? इम्पॉर्टन्स म्हणजे महत्व कशासाठी इम्पॉर्टंट आहे? पहिलं तर महत्व आहे नोंद. रेकॉर्ड. रेकॉर्ड म्हणजे नोंद. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, रतन टाटा जर समजा अख्ख्या भारतात त्यांचे जर 10,000 डीलर आहेत, 10,000 शोरूम आहेत त्यांचे, तुम्ही कुठल्या पार्टीला माल दिला
रतन टाटाने कुठल्या पार्टीला कुठल्या दिवशी किती गाड्या दिल्या शोरूम वाल्याला सांगता येईल का? डोक्यात राहील का सगळं एवढं? नाही. म्हणजे बुक किपिंगचा पहिला फायदा किंवा पहिलं महत्व आहे की तुमच्या व्यवहारांची नोंद राहते. बघा काय दिलंय, इट इज नॉट पॉसिबल. पॉसिबल नाही म्हणजे काय? शक्य नसणे. नॉट पॉसिबल म्हणजे शक्य नसणे. काय शक्य नाहीये? फॉर एनीवन, कुणालाही शक्य नाहीये टू रिमेंबर ऑल ट्रान्झॅक्शन. रिमेंबरचा अर्थ काय होतो? रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवणे. हे शक्य नाहीये कुणालाच की लक्षात ठेवायचंय. काय लक्षात ठेवायचंय? ऑल ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शनचा अर्थ आता सांगितला व्यवहार. सगळे व्यवहार लक्षात ठेवणं कोणालाही शक्य नाहीये. बरोबर आहे? सगळं तुम्ही डोक्यात ठेवू शकत नाही. बट बुक किपिंग मेंटेन्स. मेंटेन्स म्हणजे ठेवणे, जतन करणे किंवा ठेवणे. मेंटेनचा अर्थ होतो जतन करणे किंवा ठेवणे. बुक किपिंग काय जतन करतं किंवा काय ठेवतं? रेकॉर्ड्स ऑफ ऑल द ट्रान्झॅक्शन्स. सगळ्या व्यवहारांची नोंद ठेवतं तुमच्या. ऑल ट्रान्झॅक्शन म्हणजे सगळ्या व्यवहारांची नोंद ठेवतं. कशी ठेवतं? परमनंटली. परमनंटचा अर्थ काय होतो? परमनंट, कायमस्वरूपी. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय, कुठल्याच व्यक्तीला शक्य नाही की सगळे व्यवहार डोक्यात ठेवायचे. मग बुक किपिंग काय करतं? तुमच्या सगळ्या व्यवहारांची नोंद ठेवतं, कायमस्वरूपी ठेवतं आणि सिस्टमॅटिकली पण ठेवतं. कशी ठेवतं? सिस्टमॅटिकली म्हणजे शास्त्र शुद्ध पद्धतीने किंवा पद्धतशीरपणे. बरोबर आहे? इन द बुक्स ऑफ अकाउंट. तुमच्या अकाउंटचे जे काही बुक्स आहेत त्याच्यामध्ये तुमच्या व्यवहारांची नोंद तो परमनंटली कायमस्वरूपी ठेवतो आणि पद्धतशीरपणे करतो. तुम्ही जर इथं चित्र जर बघितलं तर काय दिसतंय तुम्हाला? काय आहे चित्रामध्ये? काय दाखवलंय? काय इमेज कशाची येते? फाईल्स आहेत सगळ्या आणि फाईलमध्ये जे डॉक्युमेंट लावलेले आहेत. तर तुम्ही जर बघितलं असेल, तुम्ही काही जरी खरेदी केलं तुम्हाला त्याच्यासोबत एक बिल मिळतं. तर चांगल्या शॉपमधून खरेदी केलं तर नॉर्मली बिल मिळतं. म्हणजे उदाहरणार्थ टीव्ही घेतला, लॅपटॉप घेतला, मोबाईल घेतला, बिल मिळतं. बरोबर आहे? तसंच प्रत्येक बिझनेसमॅन काय काय खरेदी करतो ते समजा ही त्याची परचेसची फाईल आहे. ही परचेसची फाईल बघितली की तुम्हाला कळणार कुठल्या पार्टीकडून किती तारखेला माल घेतलाय मी, म्हणजे त्याची नोंद राहिली, परचेसची नोंद झाली. ही समजा तुमची सेलची फाईल आहे. कुठल्या पार्टीला मी किती माल विकला, मला जर पाहिजे असेल तर मी सेलची फाईल काढणार. त्यानंतर तुम्ही कामगारांचा पगार किती किती केलाय, जर समजा ही सॅलरीची फाईल आहे. तुम्हाला जर बघायचं असेल की मागच्या मार्चमध्ये कामगारांना किती पगार दिला होता, मार्च ती फाईल काढा. फाईलमध्ये भेटलं की तुम्हाला परमनंट रेकॉर्ड मिळणार आहे. बरोबर आहे? म्हणजे पहिला पॉईंट काय होता? बुक किपिंगचं महत्व काय आहे की तुमच्या व्यवसायांच्या व्यवहारांची परमनंट आणि सिस्टमॅटिक नोंद राहते. समजते? दुसरं महत्वाचं माहिती आहे फायनान्शियल इन्फॉर्मेशन. फायनान्शियलचा अर्थ तर तुम्हाला आत्ताच सांगितलं मी. फायनान्शियल म्हणजे आर्थिक आणि इन्फॉर्मेशन म्हणजे काय? माहिती. आर्थिक माहिती हा एक कसं महत्व आहे बघा. बुक किपिंग इज युजफुल टू गेट इन्फॉर्मेशन. बुक किपिंग हे फायदेशीर आहे, उपयुक्त आहे. युजफुल म्हणजे उपयुक्त आहे. कशासाठी उपयुक्त आहे? टू गेट इन्फॉर्मेशन, माहिती मिळवण्यासाठी. आता कशाची माहिती मिळवायची तुम्हाला? प्रॉफिट. प्रॉफिट म्हणजे काय? नफा. नफा झाला का तोटा झाला? लॉस म्हणजे काय? तोटा. ऍसेटचा अर्थ बहुतेक तुम्हाला माहिती नसेल. ऍसेटचा अर्थ होतो मालमत्ता. मालमत्ता म्हणजे काय बरं? बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, ह्या ज्या तुमच्या मालमत्ता आहे यांनाच अकाउंटमध्ये ऍसेट्स म्हणतात. तुम्हाला लायबिलिटीचा अर्थ काय होतो? लायबिलिटी माहिती आहे? लायबिलिटी म्हणजे देणी. लायबिलिटी म्हणजे देणी. म्हणजे व्यवसायांना ज्यांना पैसे द्यायचे ते त्याला म्हणतात देणी. म्हणजे उदाहरणार्थ एक सांगतो तुम्हाला, बँकेचं लोन. बरोबर आहे? म्हणजे व्यवसायाला नफा झाला का तोटा झाला, व्यवसायाकडे मालमत्ता किती आहे, व्यवसायाची देणी किती आहेत, म्हणजे पैसे कोणाकोणाला द्यायचे ते. इन्व्हेस्टमेंटचा अर्थ काय होतो? इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक. व्यवसायाने किती इन्व्हेस्टमेंट केली आहे, किती गुंतवणूक केली आहे त्याची माहिती मिळते. स्टॉक म्हणजे काय? स्टॉक. स्टॉकचा अर्थ काय होतो? बोला की. स्टॉक म्हणजे काय? स्टॉकचा अर्थ नाही माहिती. साठा. मालाचा स्टॉक म्हणजे साठा ना. तुमच्याकडे किती रुपयांचा माल शिल्लक आहे ह्याची माहिती मिळते तुम्हाला, एक्सेट्रा. आणखी बऱ्याच माहिती मिळते ते ऍट एनी गिव्हन टाइम. एनी गिव्हन टाइम म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा. पहिला फायदा तर होता नोंद राहते तुमच्या व्यवसायाची, व्यवहारांची. दुसरा फायदा की तुम्हाला कुठलीही माहिती पाहिजे असेल, मला प्रॉफिट झाला का लॉस झालाय, माझी गुंतवणूक किती आहे, माझ्या मालमत्ता किती आहे, माझी देणीदारी किती आहे, या सगळ्यांचं तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर ती पण तुम्हाला बुक किपिंग पुरवतो. म्हणून बुक किपिंग महत्वाचं आहे. समजतंय पॉईंट? डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंगचा अर्थ काय होतो? डिसिजन मेकिंग म्हणजे डिसिजनचा अर्थ सांगा आधी. डिसिजन म्हणजे काय? बोला की. निर्णय.
निर्णय घेणे, डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय घेणे. निर्णय घेण्यासाठी कसं बुक किपिंग तुम्हाला महत्वपूर्ण आहे, इम्पॉर्टंट आहे बघा. बुक किपिंग प्रोव्हाइड फायनान्शियल इन्फॉर्मेशन. या वरच्या पॉईंटमध्ये आपण बघितलं की बुक किपिंग तुम्हाला आर्थिक माहिती पुरवतं टू द बिझनेसमॅन फॉर डिसिजन मेकिंग. व्यावसायिकाला व्यावसायिकाला बुक किपिंग जे काही आर्थिक माहिती पुरवतं कशासाठी, तर डिसिजन मेकिंगसाठी, निर्णय घेण्यासाठी. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचंय, तुमचं ऑलरेडी समजा एक दुकान आहे, एक शोरूम तुम्ही आता टाकलंय, समजा कारचं शोरूम तुम्ही आळंदीमध्ये टाकलंय. 1 वर्ष झाले तुम्हाला कार शोरूम टाकून. तुमच्या डोक्यात आहे असं की दुसरं एक कारचं शोरूम थोडंसं लांब टाकावं. आता आळंदीमध्ये मोशीमध्ये एक कार शोरूम चालू करायचं. तर कार शोरूम चालू करताना तुम्ही काय बघणार बरं, कुठला काय विचार करणार तुम्ही? तुम्हाला बिझनेसमॅन आहे असं समजा, स्वतःला बिझनेसमॅन आहे, ऑलरेडी एक बिझनेस आहे, आणखी नवीन बिझनेस चालू करायचा असेल तर काय विचार केला पाहिजे? एक शोरूम ऑलरेडी आळंदीत तुमचं कारचं, नवीन एक शोरूम टाकायचं तुमचं प्लॅनिंग आहे, तुम्ही काय विचार करणार त्यासाठी? पहिला शोरूम प्रॉफिटमध्ये का लॉसमध्ये आहे? बरोबर आहे. किती प्रॉफिट मिळतोय मला, याच्यामधून मला काही शिल्लक राहते का? बरोबर आहे. बरं, पहिला शोरूम चालवताना मला काय काय अडचणी आल्या, कुठं कुठं प्रॉब्लेम आले मला, ही सगळी माहिती तुम्ही बघणार. मग आता तुम्हाला प्रॉफिट झाला का लॉस झाला हे बघणार तुम्ही. प्रॉफिट आणि लॉस कळतोय कुठून, कुठून कळणार प्रॉफिट झाला का लॉस झाला? कशामधून कळणार? बुक किपिंग मधून कळणार. म्हणजे तुम्हाला व्यवसाय वाढवायचा आहे. जर समजा तुमचे 4 शोरूम आहेत, त्यातलं एक शोरूम लॉसमध्ये म्हणजे तुम्ही चालू ठेवणार का बंद करणार? बंद करणार. मग तुमचा बिझनेस लॉस मध्ये चाललाय, हे लॉस कुठून कळणार आपल्याला, लॉस चाललाय का प्रॉफिट मध्ये चाललाय? बुक किपिंग मधून कळणार. म्हणजे व्यवसायाची जी नोंद ठेवली आपण त्यातून कळणार लॉस मध्ये चाललाय बिझनेस. म्हणजे जो लॉस मध्ये चाललाय तो तुम्ही बिझनेस बंद करणार. आणि जर समजा तुमचे 4 शोरूम आहेत, 4ही फुल प्रॉफिट मध्ये आहेत, एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स चालू आहे, फुल प्रॉफिट मध्ये, तुम्ही 4 चे 8 करणार. पण 4 नंतर 5वं शोरूम चालू करायचं का नाही चालू करायचं? आता तुम्ही बघितलं असेल बऱ्याच व्यवसायांमध्ये असे प्रकार आले, फ्रँचायझीचा प्रकार आलाय. फ्रँचायझी येवल्याच्या, प्रत्येक गावात येवल्याच्या आहे, तो येवले एकटाच येऊन सगळीकडे चहा बनवतो का? त्यांचे फ्रँचायझी त्यांनी शाखा दिल्यात लोकांना वापरायला. बरोबर आहे. आता येवल्याने एक शाखा चालू केली, ते येवल्याला दुसरी शाखा चालू करायची असेल तर येवले मी बघणार आधीच्या शाखेत किती प्रॉफिट आहे, मला काय केलं पाहिजे मला म्हणजे दुसरी शाखा प्रॉफिटमध्ये, दुसरी पण शाखा प्रॉफिटमध्ये आहे माझी, तिसरं चालू करायचं तर काय करायचं? हे सगळी माहिती तुम्हाला कुठून मिळणार? बुक किपिंग मधून मिळणार. कळलं? म्हणजे व्यवसायाचे निर्णय घेण्यासाठी माहिती पुरवतो तुम्हाला बुक किपिंग. जसं की त्यांनी 1-2 निर्णय दिले तुम्हाला. एक्सपान्शन, एक शोरूमचे 4 शोरूम करणे म्हणजे व्यवसायाची वाढ करणे. व्यवसाय वाढीसाठी तुम्हाला व्यवसाय वाढ करायची का नाही करायची निर्णय घेण्यासाठी. क्लोजर ऑफ बिझनेस, क्लोज करणे म्हणजे काय? बंद करणे. लॉस मध्ये चालले ते 4 मधले 2 बंद केले. व्यवसाय बंद करायचा का चालू ठेवायचा ही माहिती पण तुम्हाला बुक किपिंग मधून कळणार. समजलं? कंट्रोलिंग, कंट्रोलिंगचा अर्थ काय होतो? कंट्रोल म्हणजे काय? नियंत्रण. नियंत्रणासाठी कसं बुक किपिंग आवश्यक आहे बघा. बुक किपिंग एनेबल्स म्हणजे शक्य करणे. एनेबलचा अर्थ होतो शक्य करणे. बुक किपिंग तुम्हाला शक्य करतं काय? कोणाला? द एक्झिक्युटिव्ह ऑफ बिझनेस. एक्झिक्युटिव्हचा अर्थ होतो ऑफिसर्स, अधिकारी. व्यवसायाचे जे काही अधिकारी आहेत त्यांना शक्य करतं काय? टू कंट्रोल द ऍक्टिव्हिटीज ऑफ बिझनेस. व्यवसायाचे जे काही ऍक्टिव्हिटी म्हणजे क्रिया आहेत, व्यवहार आहेत, त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी बुक किपिंग यांना मदत करतं. म्हणजे उदाहरणार्थ माझ्या असं लक्षात आलं की एक कार बनवण्यासाठी नॉर्मली 8 लाख रुपये लागले पाहिजे. एक कार बनवण्याची स्टँडर्ड किंमत आहे 8 लाख रुपये, पण माझ्या कंपनीमध्ये एक कार बनवायला मला 9 लाख रुपये लागले. ते नॉर्मली किती रुपयात कार तयार झाली पाहिजे? 8 लाख रुपये. मला किती रुपये लागते? ते 9 लाख रुपये. म्हणजे काय लक्षात येते तुमच्या ह्याच्यातून? लॉस मध्ये चाललोय किंवा आपलं कुठेतरी चुकतंय, मटेरियल व्हायला चाललंय. एक तर मटेरियल आपण प्रॉपर वापरत नाहीये, चुकतंय काहीतरी. आता हे 8 लाख रुपयात तयार होणारी कार माझा 9 लाख रुपये जाते. ते मी 9 लाख रुपये खर्च केला ही माहिती मला कुठून मिळणार? माझा खर्च 9 लाख झाला ही माहिती कशातून मिळणार मला? हे जे नोंद ठेवली मी व्यवसायाची त्याच्यातूनच कळणार ना मला 9 लाख रुपये खर्च होते. मग आता इथं तुम्हाला कंट्रोल करायचंय. काय कंट्रोल करायचंय? की 1 लाख रुपये माझा वेस्टेज आहे, 1 लाख रुपयावरती मला कंट्रोल करायचंय. तर हे कंट्रोल करण्यासाठी कशाचा बेस आहे? बुक किपिंगचा बेस आहे. नोंद जी ठेवली त्याच्यातून कंट्रोल करता येईल. इव्हिडन्सचा अर्थ होतो पुरावा. बुक किपिंगचा आणखी एक फायदा आहे की बुक किपिंग हा पुरावा आहे. कशाचा पुरावा आहे बघा? बिझनेसमन नीड्स, व्यावसायिकाला गरजेचं आहे, नीड्स म्हणजे गरजेचं असणे. फायनान्शियल इव्हिडन्स, आर्थिक पुरावा, टू बी प्रोड्युस्ड इन अ कोर्ट ऑफ लॉ, म्हणजे कोर्टात प्रोड्यूस करणे म्हणजे सादर करणे. व्यावसायिकाला काही आर्थिक पुराव्यांची गरज आहे कोर्टात दाखवण्यासाठी.
इन केस ऑफ डिस्प्यूटचा अर्थ होतो वादविवाद किंवा मतभेद. वादविवाद. तुम्ही एका पार्टीला तुम्ही 5 कोटी रुपये बँकेतून पाठवले, ट्रान्सफर केले आणि तो तुम्हाला उद्या मटेरियल पाठवणार आहे. 5 कोटी रुपये पाठवले, तो उद्या मटेरियल पाठवणार आहे. तो जर उद्या म्हणला की तुम्हाला पैसेच पाठवले नाही, तुम्ही कोर्टात गेले, तो म्हणतोय तू पैसेच पाठवले नाही मला, आपण तर 5 कोटी रुपये दिलेत त्याला, तो म्हणतोय तुम्हाला पैसेच दिले नाही. तुम्ही पैसे दिलेत हे कसं सिद्ध करणार त्याला? बँकेची जी काय तुम्ही नोंद ठेवली व्यवसायात तुमच्या, बँकेचं स्टेटमेंट असेल तुमच्याकडे किंवा बँकेचं पासबुक नॉर्मली बिझनेसमॅनचं नसतं, स्टेटमेंट असतं, तर तुम्ही बँकेचं स्टेटमेंट तिथं सादर करणार किंवा त्याला पैसे पाठवल्यानंतर तुमच्याकडे एखादी रिसीट वगैरे बनवली असेल तुम्ही, त्याची सादर करणार. बरोबर आहे. आणखी एक एक्झाम्पल देतो. तुम्ही एका व्यक्तीला माल दिला 20 लाख रुपयांचा, सेल केला 20 लाख रुपयांचा, तो म्हणला की 1 महिन्याचं मला क्रेडिट द्या, 1 महिन्यानंतर तुमचे पैसे देतो. 1 महिना झाला तो पैसेच देत नाही तुम्हाला. मी 20 लाखांचा माल तर त्याला दिलाय, 1 महिन्यात पैसे देत होतो म्हणला पण देत नाहीये. आपण काय करणार? नॉर्मली बिझनेसमॅन काय करणार? पैसे नाही भेटल्यावर कोर्टात जाणार, केस करणार. कोर्टात कसं सिद्ध करणार तुम्ही त्याला 1 लाख रुपये 20 लाख रुपयांचा माल दिलाय? बुक किपिंग मध्ये तुम्ही जे बिल बनवलं असणार आहे सेलचं, तुम्ही त्याला मटेरियल देताना त्याच्याकडून सही घेतली असणार. बरोबर आहे. आता याच्यात बरेच प्रकार आहेत, गुड्स रिसिव्ह नोट वगैरे बरेच प्रकार आहेत. नॉर्मल तुम्हाला सिम्पली समजण्यासाठी सांगतो. तुम्ही जे सेलचं बिल बनवलं त्याच्याकडून सही घेतली की मला एवढा माल मिळाला, हे तुम्ही त्याला कोर्टात पुरावा देणार म्हणून देणार की ह्याला मी एवढ्या दिवसाचा माल दिलेला आहे एवढ्या रुपयांचा. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला जर कोर्टात जायची गरज पडली तर बुक किपिंग पुरावा म्हणून पण फायदेशीर होतो. येते लक्षात? आणि टॅक्स लायबिलिटी, टॅक्सचा अर्थ काय होतो? बिझनेसमॅनने प्रॉफिट कमवला पण फक्त प्रॉफिट कमवून नाही, गव्हर्नमेंटला टॅक्स भरायला लागतात. तर ते टॅक्स किती रुपये भरायचा हे सगळं तुम्हाला कळणार बुक किपिंग मधून. ठीक आहे. बघा काय दिलंय. तुम्ही नॉर्मली आता टॅक्सचा वगैरे तुमचा जास्त संबंध नाही, पण 1-2 शब्द ऐकले, जीएसटी वगैरे शब्द ऐकले, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. बरोबर आहे. प्रत्येक बिझनेसमॅनला त्यांनी जो काही सेल केलाय किंवा माल खरेदी केला याच्यावरती जीएसटी भरायला लागतो. तो जीएसटी किती भरायचा तो सेल्स वरती डिपेंड आहे. आपल्याला सेलची फिगर मी किती रुपयाचा सेल केला हे कशातून कळणार? मला बुक किपिंग मधून जी नोंद ठेवली मी व्यवहारांची त्याच्यातूनच कळणार ना. तो सेल किती केलाय, त्याच्यावर जीएसटी किती भरायचा, प्रॉफिट किती झाला, त्याच्यावर इन्कम टॅक्स किती भरायचा, ही सगळी माहिती तुम्हाला बुक किपिंग मधून मिळणार. बुक किपिंग इज युजफुल टू फाइंड आउट टॅक्स लायबिलिटी. लायबिलिटी म्हणजे देणी. तुम्हाला लोकांची कर किती भरायचे गव्हर्नमेंटला ते समजण्यासाठी पण बुक किपिंग गरजेचं आहे. त्यांनी काही एक्झाम्पल दिलेत. आता हे तुम्हाला लगेच लक्षात येणार नाही, हा पुढचा सिलेबस आहे. इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्न कर, आयकर विभाग वगैरे ऐकलंय. आयकर इन्कम टॅक्स वरती लागतो. प्रॉपर्टी टॅक्स म्हणजे तुमच्या नगरपालिकेचा वगैरे प्रॉपर्टी टॅक्स असतो. जीएसटीचा आता सांगितलं गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हे कर किती भरायचे हे पण कळण्यासाठी मला बुक किपिंगची गरज आहे. आलं लक्षात काय सांगितलं? ओके. लक्षात पाठ करायची काही गरज नाहीये. जस्ट इंट्रोडक्शन लक्षात आलं का? बुक किपिंग म्हणजे काय ओळख तर झाली कमीत कमी. टॉपिकचं नावाचे इंट्रोडक्शन टू बुक किपिंग. समजलं? आता काही टॉपिक आपल्या सुरुवातीची थेअरी आहेत, नंतर आपल्याला एक एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. प्रॉब्लेम म्हणजे गणितासारखे सम असणार आहेत, ते सॉल्व्ह करायचे आहेत. ते इंटरेस्टिंग आहे. आता थोडे दिवस आपले पहिले 2-3 टॉपिक थेअरी आहेत, ते थेअरी शिकायची. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला सगळे बुक किपिंग आणि अकाउंट म्हणजे काय हे शिकायचंय. आणि त्याच्यानंतर ऍक्च्युअली काम करायचंय. म्हणजे माल आणला 5 लाख रुपयाचा तर कसा नोंद करायची हे एंट्री आपल्याला ऍक्च्युअली शिकायचे आहेत त्याच्यामध्ये. आलं लक्षात? समजलं आजचं लेक्चर? 1 मिनिट.